काय झालं? एनी प्रॉब्लेम? एनी प्रायर कमिटमेंट किंवा अपॉइंटमेंट असं काही? नाही म्हणजे हो, मला एका ठिकाणी 1 वाजेपर्यंत पोहोचायचंय. जेवायला जायचंय. ओह! ग्रेट. म्हणजे नवीन प्रोजेक्ट म्हणून पार्टी. ग्रेट. ॲक्चुअली आय कॅन हेल्प यू. हे मी सजेस्ट करू शकतो काही. मला सांग तुझ्या घरच्यांना कुठलं क्युझिन आवडतं? आय विल टेल यू. नाही सर, घरच्यांबरोबर नाही. ते आपले प्रोडक्शन हेड आहेत ना मुकुंद, त्यांच्याबरोबर. त्यांनी जेवायला बोलवलंय. ओके. जेवायचा प्लॅन करून आलीस मोहिनी. तुझा हा प्लॅन कसा फ्लॉप करतो हे बघच आता. ॲक्चुअली मोहिनी, व्हाय कांट यू सिट हिअर? नाही म्हणजे तुलाही प्रायव्हसी मिळेल आणि जस्ट लुक ॲट द व्ह्यू. नाही सर, ठीक आहे राहू दे. नॉर्थ ईस्ट मस्त माइंड ब्लोईंग हवा सुटते. कम 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 कम्फर्टेबली बस. कम. प्लीज हॅव अ सीट. कम्फर्टेबली बस, आरामात बस, आणि काही लागलं तर मला सांग. मी हे कॉस्ट्युम डिझायनरचं काय ते बघून येतो जरा. एन्जॉय. सर या कॉस्ट्युम डिझायनर आपल्या नवीन ऍडच्या. सर बिग फॅन ऑफ यू. सर सगळे कॉस्ट्युम रेडी आहेत. तुमचे शूज, टक्सिडो, सूट्स आणि मॅडमचे सगळे ड्रेस रेडी आहेत. सगळं रेडी आहे. येस सर. शूट आरकेच आहे. क्रॉस चेक केलंय ना सगळं? येस सर. नाही, ऐन वेळेला प्रॉब्लेम नको. एक काम करा, परत एकदा सगळं नीट बघा. 2-1 तास घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सर तोपर्यंत लंच टाइम होईल. मग एक काम करू, लंच ब्रेक करून टाकू. सगळ्या क्रूला जेवून घ्यायला सांग. त्यानंतर करू, साधारण 1:30 वाजता. सर सगळेच रेडी आहेत. मी नाहीये पण रेडी. तशी महत्वाची मीटिंग आहे माझी. 2 तरी वाजतीलच. मीटिंग? हा, नरेश नाईक, विसरलास तू? एक काम कर, ब्रेक करून टाक. तूही जेवून घे. येस सर. पंढरी. आता एक काम कर, खाली जा आणि जरा वेळात ये परत वर. आणि वर येऊन सांग मोहिनी मॅडम समोर की मोहिनी मॅडमच्या कॉस्ट्युमचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, थोडा वेळ लागतोय. लकी यू बंटी. ऑफ स्क्रीन का होईना तुला आरके बरोबर ऍक्टिंग करण्याचा चान्स मिळतोय. करशील का? काय हा सीन कडक वाजला पाहिजे. चांगलं इम्प्रोवाइज कर, तयारी कर. सर म्हणजे मी खोटं बोलायचंय? हं? नाही, काही नाही, आलं लक्षात. ऍक्शन. येस सर, मे आय हेल्प यू? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आज माझी एक गेस्ट येणार आहे, तर आम्हाला एक खूप चांगलं टेबल रिझर्व करा. कोझी,
ओके, आलं लक्षात. सर या. बरं, माझी गेस्ट 1 वाजता येणार आहे. बस सर. बस दिस टेबल. येस. ग्रेट. बरं, तोपर्यंत मूड सेट करायला जरा लाईट रोमॅन्टिक म्युझिक लावा. हो सर, पण ते दुपारी रोमॅन्टिक म्युझिक नसतं आमच्याकडे. ते इव्हिनिंगला सर. काय ना, आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे आज मला सगळं परफेक्ट व्हायला हवंय. त्यामुळे प्लीज. ओके सर, फाईन. ऑल दी बेस्ट. थँक्यू. हा, आणि एक फ्रेश लाईम सोडा पाठवा. येस सर, नक्की. हॅलो, हॅलो मोहिनी, कुठे आहेस? इथे ट्रायललाच आली. 1 वाजेपर्यंत पोहोचेल. कुठे चाललंय ट्रायल? 7 हॉटेल ना? नाही, RK सरांच्या घरी आली. काय? RK सरांच्या घरी? कसं काय? माहित नाही, ऐन वेळेस ठरलं. बरं, ठीक आहे. तुला खूप वेळ लागणार आहे का? नाही, असं वाटत तर नाही. म्हणजे अजून ट्रायल सुरू नाही झालीये, पण बंटीजी म्हणत होते की 2 तासात संपेल. ठीक आहे. बरं, कशी येणार आहेस तू? म्हणजे तुझी गाडी घेऊन गेलीयस की? नाही, गाडी नाही आणली मी माझी. ऑटोने येईन ना. ओके, मी थांबतो. वाट बघतोय तुझी. ओके, बाय. हां, बाय. बोला सर. आय होप मी डिस्टर्ब नाही केला. नाही नाही सर. काही नाही, आपण सुरू करूया थोड्या वेळात. तू कम्फर्टेबल आहेस की नाही तेच बघायला आलो होतो. तू नक्की आहेस ना कम्फर्टेबल? नाही तर इथे नसेल बसायचं तर आत बसूया. नाही नाही सर, राहू देत. छान वारा आहे इथे. मस्त घर आहे सर तुमचं, सुंदर आहे. थँक्यू. कोकम सरबत आवडलं नाही का? दुसरं काही? हो हो सर, मस्त आहे. खरंच कम्फर्टेबल आहेस ना? म्हणजे प्लीज लाजू नकोस, मला सांग. आपण नाही सर, मी कम्फर्टेबल आहे एकदम. कम्फर्टेबल असलीस तरी जास्त वेळ राहू देणार नाही मी तुला. कम्फर्टेबल. बंटी, काय रे, जेवण जास्त झालंय वाटतं आज. तंद्री लागली तुझी. रेडी होतो आपण? लेट्स. सर, एक छोटा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय आता? मॅडमच्या कॉस्ट्युमची बॅग जी आहे ती 7 हॉटेलवर राहिली आहे. व्हॉट? अरे काय झोपा काढता का तुम्ही? कॉस्ट्युम ट्रायल्स आहेत आणि बॅग राहिली. मोहिनी, आय एम सॉरी. तुझ्याही वेळेची किंमत ठेवायची आहे मला. तुला 1 वाजता जायचंय, आय नो. प्रेशर माझ्यावरही आहे आणि ही कामं करतात ना. आय एम रिअली सॉरी. नाही ठीक आहे सर, सॉरी काय त्यात. बंटी, यार थोडं लक्ष घाल ना. हा, सर, ते आयत्या वेळेला लोकेशन बदललं म्हणून गडबड झाली. सर, तुमचे कपडे रेडी आहेत. हरकत नसेल तर आपण तुमची ट्रायल पहिली करू शकतो. तू किती वर्ष काम करतोस माझ्याकडे? ऍड दोघांची आहे ना? मग कॉस्ट्युम ट्रायल फक्त माझे करून कसं चालेल? तर बघ, मॅडमना 1 वाजता जायचंय. कालपासून एवढं प्रेप करताय तरी लास्ट मोमेंट मिस्टेक करताच तुम्ही. सॉरी सर, आता
राहिलं त्याला आपण तरी काय करणार. किती वेळ आहे? हा, मॅडमचे कपडे यायला किती वेळ लागणार? प्रोडक्शन वाले गेलेत तिकडे कपडे आणायला. 1-1.5 तरी वाजेल. प्रोडक्शनवाल्यांनी दिलाय वेळ म्हणजे त्याच्या पुढे तासभर धरून चाल. बंटी, हा. ऐक ना, यांना 1 वाजता जायचंय, आधीच सांगितलंय त्यांनी. एक काम कर, कॅन्सल करायचं, नंतर करू आपण. नाही नको नको सर. बंटीजी राहू देत. आपण करूयात आजच ट्रायल्स. 1:30 वाजेपर्यंत होईल ना? आयुष्यवर म्हणजे हे बघ, काही प्रॉब्लेम नाहीये मोहिनी, आपण नंतर कधीतरी करू, कॅन्सल करूया. तुला जायचंय? नाही नाही सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. उभा नको राहू आता, जा आणि ते कॉस्ट्युमचं बघ लवकर. ठीक आहे सर. सर एक फोन करू का मी? ऑफकोर्स तू. मी बाहेर थांबू? नाही नाही असू देत. शुअर. हो कान बंद करतो हवं तर, सर. प्लीज. हा बोल मोहिनी. मुकुंद ऐक ना, मला थोडा उशीर होईल असं वाटतंय. अजून कॉस्ट्युम्स नाही आले. ठीक आहे, मी थांबतो. ऐक ना, सॉरी पण आपण नंतर कधीतरी लंच करूयात का? आजचं कॅन्सल करूयात. काय? अगं नाही नाही नको, कॅन्सल कशाला करायचंय ना. हे बघ, मी थांबेन इकडे. अगं अशा कामात लेट होतोच, हे नॉर्मल आहे. मी थांबेन इकडे, तू किती वाजता ये. बाय. ओके बाय. डन. काय काय चाललंय? दचकले एकदम. काही नाही, जेवणाची तयारी. मी काय म्हणतो, आज बाहेर जाऊया जेवायला, दोघच. बाहेर का? म्हणजे बघा ना, काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला घरी नीट बोलता येत नाहीत. आपण विषय काढतो पण नेमकं कोणीतरी येतं आणि तो विषय बाजूला सरतो, हो की नाही? पण असा कुठला विषय बोलायचा आहे जो घरी नाही बोलू शकणार आपण? आता सकाळचीच गोष्ट बघा ना, आपण छान बोलत बसलो होतो, हा, आणि नेमकी मोहिनी आली आणि सगळ्या विषय तिने लग्नाकडे फिरवला, हो की नाही? तुम्हाला पण ह्याविषयी काही बोलायचं असेल ना, आणि मला नाही वाटत हे आपल्याला घरी शक्य होईल. आणि ह्या विषयावर आपण दोघांनी आधी जरा सविस्तर बोललं पाहिजे. कार्तिकी आणि पिंकीला काय सांग? यांची नका काळजी करू, पिंकी समजूतदार आहे, ती घेईल समजून. आणि कार्तिकीला आत्ता तरी याविषयी काही सांगावं असं मला नाही वाटत आहे, खरंच. ठीक आहे, मग मी त्या दोघींच्या स्वयंपाकाची तयारी करते. आणि असू द्या हो, ऑर्डर करतील ना एक दिवस, त्या बघून घेतील त्यांचं. ऑर्डर? आयुष्यभर इतरांसाठी जगत आलात ना, आता स्वतःसाठी जगा ना. डन. आज आपण दोघे दुपारी जेवायला बाहेर जातो आहोत. घ्यावरून आणखीन एक सांगू का, पिंकी आणि कार्तिकी त्यांना खरं म्हणजे बरंच वाटणार आहे. पोळी भाजीतून सुटका मिळेल त्यांना. ठीक आहे, मग पटकन भाजी फ्रीजमध्ये ठेवते. आणि मी ठेवतो. आवरा तुम्ही. बाप रे,
1 वाजला. मोहिनी आय एम सॉरी, अजून 1-1.5 तास तरी लागेल. एवढा? सॉरी, जस्ट किडिंग. लुक ॲट युअर फेस. 15 मिनिटात सुरू करतोय आपण. कॉस्ट्युम्स आलेत, प्रेस होत आहेत. ते झालं की ट्रायल सुरू. ओके. तू बराच वेळ बसतेस आणि कोकम सरबतावर आहेस. तू खात का नाही आहेस काही? नाही नको सर, तसंही आता जेवायलाच जायचंय ना मला. राहू दे. नाही, जेवायला जायचं ठीक आहे, पण तोपर्यंत लागेल की परत बुक. आणि सगळं हेल्दी आहे, यू कॅन इट. मला असं वाटतं तू खाच. नाही सर, राहू दे. नक्की? हो 15 मिनिटात करूया सुरू. हो हो सर. हॅलो, हा सर. 15 मिनिटात होणार ना नक्की सुरू? हो सर. खूप वेळ झाला ना इथेच बसलीस. बोर होत असेल तुला. नाही. नाही काय काय बोलशील, कोणालाही बोर होईल. एक काम करूया, काहीतरी इंटरेस्टिंग दाखवतो तुला. ये, कम कम. एक मेसेज करू का सर? नाही म्हणालो तर करणार नाहीस? का विचारतेस, कर प्लीज. मुकुंद, हो सर. इकडे वेळेवर पोहोचला वाटतं. झालं सर. का? हो. सर, गेले 2 तास तुम्ही हा प्राईम टेबल अडवून बसलात. अहो पण मी करतोय ना ऑर्डर. सर काय 4 फ्रेश लाईन सोडा, इतकंच? अहो आमची 10 मोठी गिरायकं गेली. अहो ही जेवायची वेळ आहे सर. नुकसान होते सर आमचं. हे बघा, मला कळतंय तुमचं म्हणणं, पण माझ्यासोबत जी गेस्ट येणार आहे ना, ते येईल थोड्या वेळात. प्लीज. अहो सर, रिझर्वेशन असल्याशिवाय आम्ही हे टेबल देत नाही. 500 रुपये दिलेत ना मग अशी. हो सर, पण ह्यापेक्षा जास्त मी ऍडजस्ट करू शकत नाही. माझा मालक तिथे मला विचारतोय सर. आणि त्याच्या कोण मॅडम होते ना, त्या यायचे असते तर आतापर्यंत आले असतं सर. आता तुम्ही उठा. त्या मॅडम आले ना की मी तुम्हाला देईल एक फ्री टेबल लावून. हे बघा, 2 मिनिटं द्या मला. मी एक कॉल करतो आणि तुम्हाला सांगतो. काय इंटरेस्टिंग वाटत नाहीये? या ना सिलेक्टेड ट्रॉफीज आहेत. म्हणजे ट्रॉफीज खूप मिळाल्यात. स्टोर रूम भरलंय. काही धूळ खात पडलेत आणि या इथे आहेत, कारण स्पेशल आहेत. बेस्ट ऍक्टर इन अ लिडिंग रोल, सलग 3रं वर्ष, हॅट्रिक. छान. माझ्या फिल्म्स बघितल्या असशील ना? काही फॅन मोमेंट वगैरे? एक खरं सांगू का सर, म्हणजे राग नका मानू, पण मी तुमची फॅन नाहीये. सगळे कंपल्सरी नाहीये फॅन असणं. ओके, सहज विचारला. पण सर, मी तुमच्या सगळ्या फिल्म्स पाहिल्यात, अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो. रिअली? स्ट्रेंज. म्हणजे फॅन नाहीये म्हणतेस तरी फर्स्ट डे फर्स्ट शो. हाव? ते माझ्या दीमुळे. दी? माझी मोठी बहीण कार्तिकी. या कार्तिकी, आय नो. शी इज माय फॅन. हो सर, म्हणजे घरचे तिला एकटीला जाऊ द्यायचे नाहीत, मग ती मला जबरदस्ती घेऊन जायची. अच्छा, मग जबरदस्ती जायचीस तर फिल्म्स पूर्ण बघायचीस का इंटरव्हल मधनं कळटी? नाही सर, बघायचे ना, पूर्ण बघायचे. कुठली आहे आवडती फिल्म माझी? हा सर, तुमची ती फिल्म नाही का, निर्मोही, ती मला खूप आवडली होती. निर्मोही.
बेस्ट डेब्यू ऍक्टर, तरी ब्लॉकबस्टर. पण इनफॅक्ट त्यानंतर मी अनेक चांगल्या फिल्म्स केल्यात. पण सर त्यात तुमचा परफॉर्मन्स काहीतरी वेगळाच होता. त्यात तुम्ही आणि तुमची हिरोईन अगदी रिअल कपल असल्यासारखे वाटत होतात आणि तुमची केमिस्ट्री कमाल होती. काय बरं त्या हिरोईनचं नाव? दीपा. हा, दीपाच. आणि सर पहिली फिल्म स्पेशल असेल ना तुमच्यासाठी? या, फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. पण सर नंतर तुम्ही त्या हिरोईन सोबत एकही फिल्म केली नाही का असं? मला तर खूप आवडली होती तुमची जोडी. यु नो व्हॉट, जो देव आहे ना, तो फक्त आयुष्यातला नाही, स्क्रीनवरचा जोडीदारही ठरवतो. डेस्टिनी. तुझ्याशिवाय हे जास्त कोणाला चांगलं माहिती आहे. आणि मोहिनी, तुला वाटलं असेल हे इकडे ट्रॉफीज दाखवायला आणले, शो ऑफ करायला ना. हे शोकेस बघून घे, बनवावं लागेल ना तुलाही. सर ती ट्रॉफी? दिस वन? हा. हा, बोल मुकुंद. हॅलो बंटीजी, मोहिनी झाली का फ्री? म्हणजे किती वेळ लागेल तिला अजून? माहित नाही रे. तिला फोन देता का प्लीज? अरे बाबा, कॉस्ट्युम ट्रायल चालू आहे. बंटीजी द्या ना, तिला सांगा मुकुंदचा फोन आलाय, ती बोलेल माझ्याशी. हे बघ, मोहिनी आरके सरांसोबत त्यांच्या प्रायव्हेट स्पेस मध्ये आहे, तिथे नाही जाता येणार. चल ठेव, इथे गडबड भरपूर आहे. मोहिनी आरके सरांसोबत त्यांच्या प्रायव्हेट स्पेस मध्ये? हे घ्या, कीप द चेंज. एक्सक्यूज मी. मग आता हा, आता म्हणजे तेच मोहिनी जे म्हणत होती ना, आपली मोहिनी हो, आज सकाळी जे म्हणत होती त्याबद्दलच काय करायचं यासाठी. म्हणजे कसं आहे, मोहिनी जे सांगते ना त्यामागचा तिचा हेतू चांगला आहे, अगदी अगदी चांगला, मला मान्य आहे. फक्त इतकंच की आपल्या दोघांसाठी कठीण नव्हते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आहे ना कठीण. हाँ, उसकी बातों में लॉजिक है, उसकी बातों में लॉजिक तो है. ऍक्च्युली हा विषय तिने माझ्याकडे आधीही काढून झाला होता. मी एकटा कसं काय सांगणार ना, मग काय मी काहीतरी कारण दिली आणि काय आता कारणही संपली. म्हणून मग आज तुम्हाला म्हटलं की आपण जरा बाहेर जाऊया आणि या विषयावर आपण एकमेकांशी जरा सविस्तर बोललेलं बरं, नाही का? मुलींसमोर जेव्हा हे सगळे सत्य बाहेर आलं ना, तेव्हा त्या दोघी ज्या प्रकारे रिॲक्ट झाल्या ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. कार्तिकी तर अजूनही मला बाप म्हणायला तयार नाही. होय, काहीतरी मार्ग नाही. आता बघा ना, मोहिनीने हा जो काही नवीनच विषय काढलाय ना आता, म्हणजे त्याचं काय होईल पुढे, कसं आपण काय करणार आहोत यातलं काही माहिती नाही. पण आता
मुलींबरोबर वागण्या बोलण्यात मलाही थोडं ऑकवर्ड व्हायला होतं. तुम्ही जेवा ना, सुरू करा. हो, तुम्ही सुरू करा. म्हणून मग माझं काय म्हणणं होतं की मोहिनीला आपल्याला काहीतरी सांगणं भाग आहे. हे बघा, मला असं वाटतंय, म्हणजे माझ्या मते आपण नाही नाही, माझं सोडा, माझं काय, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते, आणि तसंच होणार आहे, तसंच होणार. काय काय निर्णय घेऊ मलाही कळत नाहीये. बरं, एक विचारू चालेल, म्हणजे इफ यू डोंट माइंड? हा हा, विचारा ना. मोहिनीच्या सांगण्यावरून तुम्ही मंगळसूत्र काढलं खरं, ते परत का नाही घातलं? मोहिनी वेगळीच आहे नाही जरा. हो ना. तिनं जेव्हा मला सांगितलं आई मंगळसूत्र काढ, ते मलाही खूप चुकीचं वाटलं होतं. मला असं वाटलं होतं मी खूप मोठं पाप करते. पण पण नंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा मला जाणवलं की काही चुकीचं केलं नाहीये, योग्यच केलंय. मोहिनीचं म्हणणं मलाही पटतंय, पण तुमच्याशी कसं या विषयावर बोलायचं ते कळत नव्हतं. घ्या ना गार पापड. मग नाही नाही तुम्हाला आवडतात ना पापड, मागवतो ना. नाही नाही नाही, नको नको मग कोल्ड्रिंक? नको, जेवण. मग आता म्हणजे कसं करूया पुढे? कसं? म्हणजे मोहिनीला काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना. काय देऊया उत्तर? म्हणजे ऍक्च्युली काय आहे, सुरुवात कशी करायची ते मलाही नाही कळत. 22 वर्ष लग्नाचा कधी विचार केला नाही, आता अचानक 2 दिवसात कसं काय सांगणार? मोहिनी म्हणजे हा, वही तो. करेक्ट आहे तुमचं. हा काय शाळेतला किंवा कॉलेजचा पेपर आहे का? हा, प्रश्न विचारा, उत्तर द्या, संपला विषय. मग आता काय करायचं? काय करायचं? बघूया आता, देवच ठरवेल काय करायचं ते. हा फोटो बघा सर. लवली. आय मस्ट टेल यू सर, मस्त झालाय फोटोशूट. ऍक्च्युली या कलर स्कीम बद्दल जरा डाऊट होता, बट इट इज ऍक्च्युअली लुकिंग गुड. सुपर. बंटी, सर मस्त दिसतात. हिट आहे ना कॅम्पेन? हो. मोहिनी, ऍक्च्युली ऑल क्रेडिट गोज टू मोहिनी. नाही नाही, सिरियसली, ती इतकी सुंदर दिसली आहे की तिच्या बाजूला दगड जरी ठेवला असता तरी तो सुंदरच दिसला असता. काय रे? थँक्यू मोहिनी. थँक्यू फॉर बिईंग इटर्नली सो ग्रेसफुल. सी, मला सांग, ह्याचं व्हेरिएशन आहे बघू.
हा मुकुंद फोन का नाही उचलत आहे? एकदा याचा मोनोक्रोम करून बघ, बरा दिसेल. सर मी निघते. अगं इतक्यात कुठे, थांब जरा, काही महत्वाची माणसं येणार आहेत, भेटवतो त्यांना. नाही नको सर, मुकुंद माझी वाट बघत असेल. अरे हा, ठीक आहे, मी तुला ड्रॉप करू? नाही नाही सर, मी जाईन ना, तुम्हाला उगाच कशाला त्रास. कम ऑन, त्रास काय त्याच्यामध्ये, इट्स माय प्लेजर. इनफॅक्ट मी सोडतोच तुला, तुझा वेळही वाचेल. बंडी, ड्रायव्हरला सांग मी येतोय. हो. कम कम नाही, कम सर, कम 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 प्लीज. चल, सी यू. कम दिस वे. दादा, गाडी रेडी करा, सर येत आहेत. रिलॅक्स. जरा फास्ट घेशील ना, मॅडमना पोचायच्या वेळेत. खूप उशीर झाला. मुकुंद रागवला असेल. मुकुंद